आणि आता थेट जाऊयात नाशिकमध्ये। खराच्या अडचणी आता आणखीनच वाढणार आहेत। खराच्या प्रकरणाची सूत्र आता थेट ईडीने हातात घेतली आहेत। खरातनं जमवलेल्या अफाट संपत्तीचा आणि आर्थिक गैरव्यवहारांचा तपास करण्यासाठी ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। नाशिक पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रही ताब्यात घेण्यात आली आहेत। ईडीच्या एंट्रीने आता अनेकांचे धाबे दणाणलेत। आपण पाहू शकतो खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे खराच्या अडचणीमध्ये अधिकच वाढ झालेली आहे। ईडीने खरात विरोधात गुन्हा दाखल केल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। ईडीकडून ECIR दाखल करण्यात आलेला आहे। तपासाला आता वेग आलेला आहे। या तपासातून काय गोष्टी समोर येत आहेत आणि कशा प्रकारे हे प्रकरण आता पुढे जात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, खरात प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर येते। खराच्या प्रकरणाची सूत्र आता थेट ईडीने हातात घेतली आहे। काय अधिक अपडेट? प्राची, अशोक खरातने जे जमीन खरेदी विक्री आणि हवाल्याचे व्यवहार केलेले होते ते सगळे आता ईडीच्या रडारवर आलेले आहे। SIT पथकाकडून ईडीने सर्व कागदपत्र त्याच्या व्यवहाराची मागवलेली होती। जे संशयास्पद व्यवहार आहेत, जमीन खरेदी विक्रीची प्रकरणं आहेत, हवाल्या संदर्भातलं रॅकेट आहे, या सगळ्याची कागदपत्र ईडीने मागवलेली होती। आणि त्यानंतर आता अशोक खरात विरोधामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। कारण आता ईडीकडून स्वतंत्रपणे त्याच्या सगळ्या आर्थिक घोटाळ्याचा, आर्थिक गैरव्यवहाराचा तपास केला जाणार आहे। त्यातून नेमके आणखी काय काय धक्कादायक खुलासे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता सध्या तरी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा त्याच्या विरोधामध्ये दाखल झालेला आहे आणि ईडीकडून आपल्याला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे। नक्कीच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण अपडेट बद्दल। तपास करण्यासाठी आता ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा देखील खरात विरोधात दाखल केलेला आहे आणि या प्रकरणाकडे साम टीव्हीचं लक्ष असणार आहे। इंजेस्ट, हॅलो इंजेस्ट।